5 दिवसांच्या गणरायाला आज निरोप देण्यात येणार आहे। 5 दिवसाच्या पाहुणचारानंतर घरगुती आणि सार्वजनिक गणपतीचं विसर्जन करण्यात येणार आहे। गेले 5 दिवस घरोघरी बाप्पाच्या आगमनानंतर मंगलमय आणि चैतन्य निर्माण करणारं वातावरण निर्माण झालं होतं। आज बाप्पाला निरोप देताना अनेकांना भावना आवरणं कठीण होतं, मात्र लाडक्या बाप्पाकडून पुढच्या वर्षी लवकर येण्याचं आश्वासन घेऊनच निरोप देण्यात येणार आहे। विसर्जन सोहळ्यासाठी सर्व चौपाट्यांवर विशेष व्यवस्था करण्यात आली आहे, तसंच कृत्रिम तलावांचीही सोय करण्यात आली आहे। कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि विसर्जन सोहळा निर्विघ्नपणे पार पडावा यासाठी पोलीस डोळ्यात तेल घालून पहारा देतात। गौरी गणपतीनिमित्त पुणेकर गृहिणींच्या नेमक्या भावना काय आहेत जाणून घेतलेत आमचे प्रतिनिधी प्रशांत नासपुणे यांनी। गौरी गणपतीमध्ये लक्ष्मींच्या पावलाचं घरामध्ये आगमन झाल्यानंतर प्रत्येक घरामध्ये आपल्याला एक वेगळा उत्साह बघायला मिळतो। आपण पुण्यामध्ये आहोत आणि पुण्यामधल्या घरातले जी काही दृश्य आपल्याला बघायला मिळत आहेत, गौरींच्या अतिशय नेटकेपणाने इथे गौरींना सजवण्यात आलेलं आहे। वेगवेगळे प्रकारचे दागिने आपल्याला दिसत आहेत। गौरींसाठी विशेष फराळाची मेजवानी पण आपल्याला इथे बघायला मिळते आहे। काही गृहिणी आहेत आपल्यासोबत। नेमकं काय काय आहे हा सगळा जो 3 दिवसाचा जो काही माहोल असतो घरामधला, त्यांच्याकडनं आपण थोडंसं जाणून घेऊया कशा प्रकारची सजावट आहे आणि काय काय फराळाचे पदार्थ आहेत। गौरी येण्याच्या दिवशी माहेरवाशिणी घरी येतात असं आम्ही समजतो आणि त्यांचे होतील तेवढे करता येतील तेवढे लाड आम्ही करतो। येतात त्या दिवशी त्यांना छान छान साड्या नेसवतो नव्या आणून, नंतर दागिने, वेगवेगळे दागिने आधीचे जे पूर्वापार चालत आले ते सुद्धा, जे नवीन असतील ते सुद्धा आणतो, छान नटवतो। दुसऱ्या दिवशी त्यांच्यासाठी पुरणाच्या पोळ्या आणि भाज्या, 16 प्रकारच्या भाज्या, कोशिंबिरी, नंतर चटण्या ह्याचा नैवेद्य असतो आणि तिसऱ्या दिवशी त्यांना दही भात खीर कान्हूला देऊन त्यांची बोळवण करतो आम्ही। असं 3 दिवस छान उत्साहाचं वातावरण असतं घरात। काय सांगाल, काय वेगळं वाटतं 3 दिवसांमध्ये? 3 दिवसांमध्ये एक वेगळा उत्साह असतो आणि खरंच देव आपल्या घरी आलेत असं वाटतं। म्हणजे गणपती तर आपला सगळ्यांचा लाडकाच आहे, तो जेव्हा 10व्या दिवशी जातो तेव्हा खूप वाईट वाटत असतं, पण ह्या जेव्हा 3 दिवस येतात त्या दिवसात सुद्धा खूप भरभरून देऊन जातात आपल्याला। व्हिडिओ जर्नलिस्ट नरेश प्रशांत नासपुरे, झी मीडिया, पुणे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।